हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत रोल ऑफ अँटीबायोटिक्स. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे काही डीएमआर च्या वॅकन्सीज आहेत आणि टीसीएस पॅटर्नचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मित्रांनो रोल ऑफ अँटीबायोटिक्स हा पण पॉइंट आहे. आणि मित्रांनो, या पॉइंट वरती तुमच्या एक्झाम मध्ये 100% तिकडे एक क्वेश्चन तर विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला हा जो स्टडी मटेरियल आहे जो की मी प्रिपेअर करतो, माझ्या क्लासमध्ये पण शिकवतो, हे स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती टेक्स्ट मेसेज करू शकता. आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी टेलिग्रामची लिंक आहे त्याला जॉईन करायचंय. तर मित्रांनो, रोल ऑफ अँटीबायोटिक्स. तर मित्रांनो, या नावाचं जे अँटीबायोटिक्सचं काय वर्क असतं, काय रोल असतं, तर मित्रांनो आधी आपण बघू की अँटीबायोटिक्स काय असतं. व्हॉट इज अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स आर केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम और synthetically made that can kill or inhibit growth of other microorganism, mainly bacteria. तर मित्रांनो, अँटीबायोटिक्स हे असे केमिकल सबस्टन्स असतात त्यांना सिंथेसिस केलं जातं कशापासून? मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून सिंथेसिस करून हे काय करणार? हे एकतर किल करणार किंवा प्रिव्हेंट करणार अदर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ. म्हणजे मित्रांनो, याला शॉर्ट मध्ये म्हणू की लोहा लोहे को काटताय जसं, तर तसं मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार? स्वतःपासूनच असा केमिकल सबस्टन्स बनवला जाणार मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आणि तेच किल करणार मित्रांनो मायक्रो ऑर्गॅनिझमला. तर मित्रांनो, अशा याला सबस्टन्सला, केमिकल सबस्टन्सला काय म्हणलं जातं मित्रांनो? अँटीबायोटिक्स. आणि मेनली मित्रांनो कोणता ऑर्गॅनिझम याच्यामध्ये हे करतात? बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियापासूनच अँटीबायोटिक्स बनवली जाणार आणि ती यूज केली जाणार बॅक्टेरियाला किल करण्यासाठी. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर एक्झाम्पल आपण बघितलं आणि डिग्री डिप्लोम्याला पण आपण या गोष्टी सर्व व्यवस्थित शिकल्या असतील. याच्यामध्ये बघा, पेनिसिलिन असेल, अमॅक्झोसिलिन असेल, टेट्रासायक्लिन असेल, सिप्रोफ्लोक्सासिन असेल, नंतर इरिथ्रोमायसिन असेल. तर खूप सारे जे अँटीबायोटिक्स आहेत खूप पॉप्युलर आहेत जे की किल करतात किंवा इनहिबिट करतात ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. त्याच्यानंतर मित्रांनो, इकडे हा एक पॉइंट आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन और हाऊ दे वर्क. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो दोन खूप इम्पॉर्टंट टर्म आहेत, यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. तर एक आहे बॅक्टेरिसाइडल अँटीबायोटिक्स आणि दुसरा आहे मित्रांनो बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स. तर मित्रांनो, हे जे दोन मेकॅनिझम आहेत तर या मेकॅनिझमने काय करते? अँटीबायोटिक्स वर्क करतात आणि त्यांची जी अगेन्स्ट दी बॅक्टेरियल ऍक्शन आहे, बॅक्टेरियाला किल करण्याची किंवा प्रिव्हेंट करण्याची जी ऍक्शन आहे ते अचीव करतात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण पहिली टर्म बघू ते म्हणजे बॅक्टेरिसाइडल. आता बॅक्टेरियोसाइडल अँटीबायोटिक्स मध्ये कोणत्या अँटीबायोटिक्स असतात? तर मित्रांनो, बॅक्टेरियासाइडल अँटीबायोटिक जे असतात त्या काय करतात मित्रांनो? किल बॅक्टेरिया डायरेक्टली. तर मित्रांनो, बॅक्टेरियाला हे लोक काय करतात? डायरेक्टली किल करतात. ज्या अँटीबायोटिक्स बॅक्टेरियाला डायरेक्टली किल करतात त्याला बॅक्टेरिसाइडल अँटीबायोटिक म्हणतात. म्हणजेच किल मीन्स सायडल वाल्या ज्या अँटीबायोटिक्स आहेत ते डायरेक्टली बॅक्टेरियाला किल करणार. याच्यामध्ये पेनिसिलिन असेल, सफॅलोपोरिन्स असतील, हे एक्झाम्पल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय असणार आहे हाऊ दे वर्क अँटीबायोटिक्स मध्ये? ते असणार आहे मित्रांनो बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स. तर मित्रांनो, बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स मध्ये ज्या काही अँटीबायोटिक्स इन्क्लूड होतात ते काय करतात मित्रांनो? इनहिबिट बॅक्टेरियल ग्रोथ. तर मित्रांनो, जे काही बॅक्टेरियल ग्रोथ असणार आहे तर त्या ग्रोथला स्टॉप करून तो काही बॅक्टेरियल इन्फेक्शन जो त्या पेशंटला झालेला आहे, जो त्या व्यक्तीला झालेला आहे, तर त्या इन्फेक्शनला कंट्रोल करण्याचं काम, क्युअर करण्याचं काम बॅक्टेरियोस्टॅटिक इफेक्टने दाखवेल. म्हणजे तिकडे बॅक्टेरियाची जी काही ग्रोथ आहे ती इनहिबिट करेल आणि वरती बॅक्टेरियासाइडल मध्ये डायरेक्टली किल करेल. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर टेट्रासायक्लिन आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्याचं दुसरं एक मेन टाईप आहे ते पण आपण बघणार आहेत याच्यामध्ये. तर ते आहे मित्रांनो, यामध्ये दोन टाईपच्या कॅटेगरीज आहेत. याच्यामध्ये ज्या अँटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम असतात आणि काही अँटीबायोटिक मित्रांनो नॅरो स्पेक्ट्रम असतात. तर या टेबलमध्ये मी व्यवस्थित दिलेलं आहे. तर आता हे जे दोन टाईप आहेत अँटीबायोटिक्सचे तर ते कशावरून पडलेत ते आपण बघणार आहेत. पहिला आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि मित्रांनो दुसरं जे आहे इकडे तर ते आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. पहिल्यांदा आपण
हे समजून घेऊ की ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय असतं. तर मित्रांनो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे असतात ना, हे वाईडली यूज केले जातात. म्हणजे काय केलं जाईल, जे काही इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियामुळे झालाय तर तशा सर्व इन्फेक्शनसाठी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज केले जातात. आणि हे जे अँटीबायोटिक असतात मित्रांनो, जे काही बॅक्टेरियाचे दोन टाईप असतात, एक असतो ग्राम पॉझिटिव्ह आणि दुसरं असतं ग्राम निगेटिव्ह. तर ह्या दोन्ही टाईपच्या बॅक्टेरियावरती ऍक्ट करून त्यांना किल करण्याचं किंवा त्यांची जी काही सेल वॉल असते ती इनहिबिट करून किंवा त्यांची ग्रोथ इनहिबिट करून तिकडचा जो काही इन्फेक्शन त्या बॅक्टेरियामुळे ऑकर होतोय ते क्युअर करतात. तर इथे तुम्ही डेफिनेशन मध्ये इथे मी खूप व्यवस्थित दिलंय. अँटीबायोटिक्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट वाईड रेंज ऑफ बॅक्टेरिया इन्क्लुडिंग ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर हे दोन्ही जे बॅक्टेरियाचे टाइप्स असतात, ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह, या दोघांना किल करण्याचं काम ब्रॉड स्पेक्ट्रम ज्या काही अँटीबायोटिक्स आहेत वेगवेगळ्या ते करतात. ह्याचं एक्झाम्पल मध्ये बघा तुम्ही, टेट्रासायक्लिन आहे, क्रोल फिनिकॉल असेल, अमॅक्झोसिलिन असेल, सिप्रोफ्लोक्झॅसिन असेल. त्याच्यानंतर की पॉइंट बघा, used when the exact bacteria is unknown can lead more resistant if misused. तर मित्रांनो, इकडे जे आहे ना, ज्यावेळेस कोणत्या बॅक्टेरियापासून हा इन्फेक्शन होतोय तर ते माहिती नसेल, ते अननोन असेल, ते आयडेंटिफाय झालेलं नसेल, तर त्यावेळेस ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स फिजिशियन काय करतील, तुम्हाला प्रिस्क्राईब करतील. आता मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटला असा प्रश्न असेल, सर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय, ते आपण डेफिनेशन बघू आणि त्याच्या नंतर आपण बघणार आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर मित्रांनो, हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर रिटेन द व्हायलेट क्रिस्टल इन ग्राम स्ट्रेनिंग मेथड अँड अपियर पर्पल अंडर द मायक्रोस्कोप. आता हे जर आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करण्याची एक मेथड असते, त्याला मित्रांनो ग्राम स्ट्रेनिंग मेथड म्हणलं जातं. आता या मेथडचा यूज करून जर तो आपण सॅम्पल घेतलेला बॅक्टेरियाचं व्हायलेट क्रिस्टल कलर तिकडे रिटर्न झाला आणि त्याला मायक्रोस्कोप खाली ज्यावेळेस आपण बघू तर तो पर्पल कलरचा दिसला, तर त्याला म्हणायचं मित्रांनो, तो जो बॅक्टेरिया असणार आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांची जी सेल वॉल आहे मित्रांनो ती थिक असते, थिक पेप्टिडोग्लायकॉन लेयर, जी की त्यांची सेल वॉल असते तर ती लेयर असणार आहे थिक. ज्यावेळेस पेप्टिडोग्लायकॉन लेयर जी सेल वॉल असणार आहे बॅक्टेरियाची ती थिक असेल तर त्यावेळेस समजून जायचा हा जो बॅक्टेरिया असणार तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल. आता दुसरा आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर याच्यामध्ये मित्रांनो काय होतं, डू नॉट रिटेन व्हायलेट टेन. आता इथे वरती व्हायलेट क्रिस्टल टेन रिटेन होत होता ग्राम पॉझिटिव्ह मध्ये, ग्राम निगेटिव्ह मध्ये काय होतं, डू नॉट, म्हणजे तिकडे कोणताही तिकडे कलर दिसणार नाही. तिथे काय होईल, सॅफ्रॉनिन हा तिकडे रिटेन्शन काउंटर स्टेन तिकडे दिसेल आणि मायक्रोस्कोपच्या अंडर त्याला जर बघितलं तर पिंक किंवा रेड कलर दिसणार आहे. आणि मित्रांनो, ह्याची जे सेल वॉल असणार आहे, जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असणार आहेत त्यांची मित्रांनो थिन पेप्टिडोग्लायकॉन लेयर असते त्यांच्या सेल वॉल मध्ये. तर मित्रांनो, होप सो या पॉइंट वरून तुम्हाला समजलं असेल की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे असतात, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कसे असतात. आणि या दोन्ही बॅक्टेरियाचं इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये झालं, पेशंटला झालेलं आहे, तर त्यांना क्युअर करायचं काम मित्रांनो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक थ्रू केलं जातं. एकदम क्लिअर. आता आपण मित्रांनो बघू नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय वर्क करतात, ह्यांचा रोल कशा पद्धतीने वेगळा असतो. तर मित्रांनो, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे अशा कंडिशन मध्ये यूज केले जातात ज्या कंडिशन मध्ये त्या पेशंटला झालेला जो काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जो काही त्याला इन्फेक्शियस प्रॉब्लेम झालाय, तर ते माहिती असेल की कोणत्या बॅक्टेरियामुळे झालाय, की ग्राम पॉझिटिव्ह मुळे झालाय किंवा ग्राम निगेटिव्ह मुळे झालाय. तर याच्यामध्ये जे काही अँटीबायोटिक्स यूज केले जातात किंवा नॅरो स्पेक्ट्रम मध्ये जे काही अँटीबायोटिक्स येतात त्यांना मित्रांनो एकतर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला किल करण्यासाठी यूज केलं जाईल किंवा ग्राम निगेटिव्ह. तर मित्रांनो, दोन्ही टाईपच्या बॅक्टेरियावरती हे अँटीबायोटिक्स वर्क नाही करत. हे वर्क करतात आयदर ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही पैकी एक टाईपच्या बॅक्टेरियावरती काम करणारे जे अँटीबायोटिक असतात तर त्यांना मित्रांनो नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणलं जातं. इकडे जर एक्झाम्पल बघितलं,
पेनिसिलिन जी असेल, इरिथ्रोमायसिन असेल, असे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत जे की असे जे अँटीबायोटिक्स आहेत ते पर्टिक्युलर एका टाईपच्या बॅक्टेरियावरती काम करतात, त्याचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात. तर इथे एक्झाम्पल मध्ये जर बघितलं पुढे, प्रेफर्ड वेन द एक्झॅक्ट बॅक्टेरिया इज नोन, तर ह्याच्यामध्ये जे प्रेफरन्स हे नॅरो स्पेक्ट्रम वर अँटीबायोटिक्सला भेटणार आहे. तर त्या सिच्युएशनला जो काही बॅक्टेरिया तिकडे डिसीज प्रोड्यूस करत असेल, ज्या बॅक्टेरियामुळे प्रॉब्लेम झाला हे माहिती असेल, तर त्यानुसार त्या पेशंटला काय केलं जाईल, नॅरो स्पेक्ट्रम किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिलं जाईल. तर मित्रांनो या पॉइंटवर तुम्ही लक्षात घ्या, ब्रॉड स्पेक्ट्रम काय असतो, नॅरो स्पेक्ट्रम काय असतं, बॅक्टेरिसाइडल काय असतं, बॅक्टेरियोस्टॅटिक काय असतं, हे सगळे पॉइंट आपण ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे डिस्कस केलंय. आता मित्रांनो वरती आपण बघणार आहेत मोड ऑफ ऍक्शन, म्हणजे जे काही मोड ऑफ ऍक्शन असते, म्हणजे अँटीबायोटिक जे असतात ते कशा पद्धतीने वर्क करून काय करतात मित्रांनो, त्यांची अगेन्स्ट दी बॅक्टेरियाची ऍक्टिव्हिटी जी असते, बॅक्टेरियाला किल ऑर इनहिबिट करून त्या डिसीजला क्युअर करण्याची ऍक्टिव्हिटी ते कसे अचीव करतात, आपल्या बॉडीमध्ये अशा काही गोष्टी करतात, तर त्याच्या थ्रू त्यांची मोड ऑफ ऍक्शन आपण बघणार आहेत. तर मित्रांनो त्यासाठी हा क्लासिफिकेशन पण तुमच्या एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मित्रांनो मोड ऑफ ऍक्शन वरती पण डीएमईआरच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो जो अँटीबॅक्टेरियल ड्रगचं क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्ही बघा, इनहिबिट सेल वॉल सिंथेसिस, तर अशा कोणकोणत्या अँटीबायोटिक्स आहेत ज्या काय करतात मित्रांनो, बॅक्टेरियाची सेल वॉल सिंथेसिस काय करतात, इनहिबिट करतात, त्याची सेल वॉल सिंथेसिस होत नाही, म्हणजे त्यांचं मल्टिप्लाय होणार नाही, तर इन्फेक्शन तिथे वाढणार नाही, तर ऑटोमॅटिकली तो काही इन्फेक्शन असणार आहे तो क्युअर होईल. याच्यामध्ये सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करणारे जे काही अँटीबायोटिक्स असतील त्याच्यामध्ये पेनिसिलिन असेल, सेफॅलोपोरिन्स असेल, त्याच्यानंतर आहे मित्रांनो प्रोटीन इनहिबिट प्रोटीन सिंथेसिस, जे बॅक्टेरियाचं प्रोटीन सिंथेसिस होणार आहे जे की त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी त्यांच्या जगण्यासाठी युजफुल असतं. तर ते प्रोटीन सिंथेसिस जर इनहिबिट झालं तर तो बॅक्टेरिया जगेल का, नाही जगणार. तर असे जे अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टेट्रासायक्लिन असेल, क्लोरफिने असेल, त्याच्यानंतर इरिथ्रोमायसिन असेल, तर असे खूप सारे अँटीबायोटिक आहेत जे की काय करतात, इनहिबिट प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यानंतर आहे मित्रांनो अदर मोड ऑफ ऍक्शन, ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन पण आपण म्हणू शकू याला कॉज मिसरीडिंग ऑफ mRNA इफेक्ट परमेबिलिटी. आता जे काही बॅक्टेरियाची सेल असते त्याची परमेबिलिटी मध्ये mRNA मध्ये मिसरीडिंग करून हे अँटीबायोटिक्स वर्क करतात. त्याच्यामध्ये अमायनो ग्लायकोसाइड्स असेल, टेप्टामायसिन असेल, जेंटामायसिन असेल, त्याच्यानंतर इनहिबिट डीएनए गायग्रेज. आता इथे मित्रांनो एखादा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग अँटीबायोटिक्स इनहिबिट डीएनए गायरेज. तर इकडे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की कोणत्या अँटीबायोटिक्समुळे इनहिबिट केला जातो डीएनए गायरेजला. त्याच्यानंतर इंटरफिअर विथ डीएनए फंक्शन. आता हे रिपॅम्पिन जे आहे ड्रग अँटीबायोटिक्स, तर हे काय करतं, इंटरफिअर करतं जे काही डीएनए फंक्शन केलं जातं बॅक्टेरियामध्ये त्याच्यामध्ये. इकडे आणखीन एक क्लास आहे कॉज लिकेज फ्रॉम सेल मेम्ब्रेन, अशा पद्धतीने अँप्रोटेरिसिन बी एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर इंटरफिअर विथ इंटरमिडिएटरी मेटाबॉलिझम, जे काही बॅक्टेरियाचा मेटाबॉलिझम तिकडे होणार आहे त्याला इनहिबिट करणार आहे. आता इकडे मी वरती पण एक टेबल दिलाय ज्या थ्रू तुम्हाला इझी समजेल. इनहिबिट सेल वॉल सिंथेसिस, तर मित्रांनो इकडे ना मोड ऑफ ऍक्शन मध्ये जे ड्रग सेल वॉल सिंथेसिस करतात, ज्या अँटीबायोटिक सेल वॉल सिंथेसिसला इनहिबिट करतात, ते कसं, प्रिव्हेन्शन फॉर्मेशन ऑफ बॅक्टेरियल सेल वॉल, बॅक्टेरिया ब्रस्ट अँड डाय. तर मित्रांनो जे काही बॅक्टेरियाची सेल वॉल आहे ते जर प्रॉपर नसेल तर तो बॅक्टेरिया मरणार आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पेनिसिलिन वगैरे आहेत, ते तुम्ही क्लासिफिकेशन मधून पण करू शकता आणि या चार्ट मधून केलं तरी चालेल. इनहिबिट प्रोटीन सिंथेसिस जे आपण इकडे डिस्कस केलं, ब्लॉक बॅक्टेरियल रायबोझोम्स, बॅक्टेरिया कांट मेक प्रोटीन, कांट ग्रो. तर मित्रांनो बॅक्टेरियाला जगण्यासाठी तिकडे प्रोटीन सिंथेसिस करणं खूप गरजेचं आहे. तर इकडे काय केलं जातं, जे आपल्या अँटीबायोटिक्स आहेत जे प्रोटीन सिंथेसिसला इनहिबिट करतात ते काय करणार, जो रायबोझोम असतो त्यालाच इनहिबिट करून तिकडे जो प्रोटीन सिंथेसिसचं त्याचं काम चालणार आहे ते बंद करतील आणि अँटीबायोटिक्सची जी काही ऍक्टिव्हिटी असेल ती अचीव करेल. तिकडे एक्झाम्पल बघितलं टेट्रासायक्लिन असेल, अमायनो ग्लायकोसाइड असतील, इरिथ्रोमायसिन असेल, क्लोरोफिनाकॉल असेल, तर खूप सारे अँटीबायोटिक इनहिबिट करतात प्रोटीन सिंथेसिसला.
त्याच्यानंतर आहे मित्रांनो इनहिबिट न्यूक्लिक ऍसिड सिंथेसिस, म्हणजे ब्लॉक डीएनए और आरएनए रिप्लिकेशन. तर मित्रांनो जे बॅक्टेरियाचं डीएनए आणि आरएनए रिप्लिकेशन होणार आहे ते ब्लॉक करून त्या बॅक्टेरियाला त्याची ग्रोथ प्रिव्हेंट करतात, त्याला स्किल करण्याचं काम करतात. ह्याच्यामध्ये क्विनोलोन्स असेल, सिप्रोफ्लोक्झासिन असेल, तर रिपॅम्पिसिन असेल, मेट्रोनिडाझोल असेल, हे एक्झाम्पल इकडे असणार आहेत. त्याच्यानंतर आहे अल्टर सेल मेम्ब्रेन परमेबिलिटी. तर मित्रांनो सेल मेम्ब्रेनची जी परमेबिलिटी असणार आहे ते अल्टर करून त्यांची मोड ऑफ ऍक्शन दाखवतात. त्याच्यामध्ये एम्पिट्रिसिन बी असेल, तो अँटी फंगल पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो अँटी मेटाबोलाइट्स इनहिबिट मेटाबॉलिक पाथवेज. तर मित्रांनो हे जे अँटीबायोटिक असतात ते मेटाबॉलिक जो काही पाथवे असणारे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ब्लॉक करतात इसेन्शियल बॅक्टेरियल एन्झाईम, म्हणजे बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी, बॅक्टेरियाच्या इन्क्रीज होण्यासाठी एन्झाईम्स खूप इम्पॉर्टंट असतात. तर ते एन्झाईम्स जर मित्रांनो तिकडे ब्लॉक केले गेले तर बॅक्टेरियाची जी काही ग्रोथ असणार आहे, जो काही इम्पॉर्टंट सबस्टन्स असणार आहे त्यांच्या वाढीसाठी किंवा मल्टिप्लाय करण्यासाठी, तर तिकडे ते होणार नाही. ह्याच्यामध्ये ट्रायमिथिप्राइम हा एक्झाम्पल इकडे देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आणखीन एक मेन युजेस. आता इकडे जर बघितलं ना आपण, तर आपल्या एक्झाम मध्ये रोल ऑफ अँटीबायोटिक्स दिले, म्हणजे अँटीबायोटिक्सचा एवढा यूज काय असतो. पण आपल्या डीएमआरच्या क्वेश्चन पेपर मध्ये मोड ऑफ ऍक्शन वरती क्वेश्चन विचारलाय, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात आयएमपी मित्रांनो, जे काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असणार आहेत अँटीबायोटिक्सचे ते पण तिकडे विचारलात. लास्ट टाइम टेट्रासायक्लिनचं विचारलेलं होतं, यावेळेस दुसऱ्या अँटीबायोटिक्सचं पण विचारू शकतात, त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित करा. आता इकडे मित्रांनो मेन यूज काय आहे, ट्रीटमेंट ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर मित्रांनो बॅक्टेरियामुळे खूप सारे डिसीजेस होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतात, खूप सारे इन्फेक्शन होतात. तर अशा सर्व इन्फेक्शनना ट्रीट करण्यासाठी जो ड्रग यूज केला जातो त्याला अँटीबायोटिक्स म्हणतात. तर याच्यामध्ये निमोनिया असेल, ट्युबरक्लोसिस असेल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतील, म्हणजे वेगवेगळे इन्फेक्शन ट्रीट केले जातात. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन. तर मित्रांनो जे काही सर्जरीज वगैरे परफॉर्म केले जातात, डेंटल सर्जरी असेल किंवा अदर कुठली सर्जरी असेल, तर अशा सर्जरीच्या टाइमला तिकडे मित्रांनो बॅक्टेरियाचा अटॅक होऊन तिकडे इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. तर त्याच्यासाठी ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून पण त्या व्यक्तीला अँटीबायोटिक्स दिले जातात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल ऑफ सेकंडरी इन्फेक्शन. तर मित्रांनो जर समजा एखादा व्हायरल आलेला असेल, जसं की आपलं कोविड पण आलेलं होतं, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देत होतो. तर मित्रांनो ज्यावेळेस एखादा व्हायरल इन्फेक्शन असतो तर त्या टाइमला त्या व्यक्तीची इम्युनिटी जी असते ना मित्रांनो ती कमी झालेली असते, आणि त्या सिच्युएशनमुळे काय होतात मित्रांनो, अँड जे काही इन्फेक्शन असतात त्या व्यक्तीला लवकर होतात. तर तिथे अशा कंडिशनमध्ये अँटीबायोटिक्स दिले जातात, की समजा एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालंय, आणखीन बॅक्टेरिया त्यावर अटॅक करून आणखीन त्याला कमजोर करतील, तर त्याच्यासाठी कंट्रोल सेकंडरी इन्फेक्शन, म्हणजे नवीन इन्फेक्शन होऊ नये, नवीन प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पण अँटीबायोटिक्सचा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे यूज इन स्पेसिफिक डिसीजेस. तर वेगवेगळे जे डिसीज असतात त्याच्यामध्ये पण याचा यूज केला जातो. अँटी टीबी ड्रग असेल, लेप्रोसी असेल, ट्युबरक्लोसिस आहे. त्याच्यानंतर वेटरनरी आणि ऍग्रिकल्चर यूज पण याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो. जर वेटरनरीचे तुम्ही प्रोडक्ट बघितले तर त्याच्यामध्ये पण अँटीबायोटिक्सचा यूज केला जातो, ऍग्रिकल्चर मध्ये पण केला जातो. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन अदर इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये पेनिसिलिनचं क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता लास्ट क्वेश्चन पेपर मध्ये ऍसिड रेजिस्टंट अल्टरनेटिव्ह टू पेनिसिलिन जी यावरती क्वेश्चन विचारला होता. तर तुम्हाला पेनिसिलिनचं क्लासिफिकेशन, तुम्ही डीएमआरची एक्झामसाठी तयारी करताय तर हा क्लासिफिकेशन पण तुम्हाला करावा लागेल, की नॅचरल पेनिसिलिन कोणत्या आहेत, सेमी सिंथेटिक पेनिसिलिन कोणत्या आहेत, बीटा लॅक्टम इनहिबिटर कोणत्याच आहेत. त्याच्यामध्ये इथे म्हणजे सब कॅटेगरीज आहेत, अमायनो पेनिसिलिन असेल, कार्बॉक्सी पेनिसिलिन असेल, युरिडो पेनिसिलिन असेल. तर हे सगळे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. हा क्लासिफिकेशन पार्ट केल्यास तिकडे 100% चान्स बनतात क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन येऊ शकतात. सल्फॅनोमाइडचं क्लासिफिकेशन असेल, क्युनोलिनचं असेल, हे क्लासिफिकेशन तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित करावं लागेल. सेफॅलोपोरिनचं असेल, ह्याचं एखादा साईड इफेक्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अमायनो ग्लायकोसाइड असेल, त्याच्यानंतर अँटी ट्युबरक्युलर ड्रग पण यामध्ये येतात रोल ऑफ अँटीबायोटिक्स मध्ये. अँटी लेप्रोटिक ड्रग असतील. आणि मित्रांनो ही जे आपण नोट्स डिस्कस केली, हे जे आपण स्टडी केलं, हे आरडी फार्मा म्हणजे मी स्वतः प्रिपेअर करतो सगळं मटेरियल. आता टेक्निकल मध्ये मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे,
असा कोणताच एक बुक नाहीये ज्याच्या थ्रू तुम्ही DMER ची स्टडी एकदम सिंपल साध्या पद्धतीने व्यवस्थित पाहिजे तेवढं स्टडी करणाऱ्या अशा नोट्सच अवेलेबल नाहीयेत। तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही टेक्निकलची तयारी 40 आउट ऑफ 40 घेण्याची करत असाल, नॉन टेक्निकल तुमचं व्यवस्थित नसेल तर टेक्निकल मध्ये तुम्हाला 40 आउट ऑफ 40 आले तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस बनतात। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर आपल्या ह्या नोट्स अशा नोट्स घ्यायच्या पाहिजे असतील आणि प्लस आपण या पॉइंट वरती जेवढे IMP MCQs आहेत ते पण देतो, टेस्ट सिरीज पण देतो तेवढ्याच फीस मध्ये। तर त्याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलाय, आणखीन मी स्क्रीनवर पण हे करतोय, या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचंय, व्हॉट्सअप मेसेज करायचंय की नोट्स पाहिजे, तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील आणि तुम्ही नोट्स घेतला तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये सगळ्या नोट्स भेटतील। आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन राहायचंय। काही डाऊट असतील व्हॉट्सअपला मेसेज करा, कमेंट करा। थँक्यू।